and welcome everyone to today's episode of EduChalk the podcast. आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित केलेले आहे एका अशा व्यक्तीला ज्याच्या जीवन प्रवासामध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष यांचा अनोखा संगम दिसून येतो. अत्यंत साध्या, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत आपल्या चिकाटीच्या, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिक्षण घेतले, पूर्ण केले. अनेक अडथळ्यावर मात करत ते एक यशस्वी सर्जन बनले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या या जीवन प्रवासात अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड्स पण मिळवलेले आहेत. चला तर मग भेटूया ह्या अशा असामान्य व्यक्तिमत्वाला आणि जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांचा जीवन प्रवास. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विजय देशमुख यांना, जे ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन म्हणून ओळखले जातात. डॉक्टर साहेब, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मला खात्री आहे की आमच्या ऑडियन्ससाठी तुमचा जो जीवन प्रवास आहे आतापर्यंतचा, थेट अगदी लहानपणापासूनचा, तो खूपच प्रेरणादायी ठरेल. खूप खूप धन्यवाद. आपण मला इथे बोलावलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं जो बालपणापासूनचं जे तुमचं शिक्षण होतं, ऍक्च्युली ती आपली जीवनाची सुरुवात म्हणता येईल, तर त्याबद्दल जाणून घ्यायला मला आधी खूप आवडेल. बरोबर. आता बालपणाची सुरुवात एक साधारण मला जे आठवत आहे ते आपण 1975च्या अगोदरचा थोडासा काळ. आता आमचं आई वडील आणि 4 भावंड असं कुटुंब, आणि माझे वडील ST मध्ये ड्रायव्हर होते. आणि तसं आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्यामुळे जे शिक्षण होतं माझं ते पहिल्यांदा सुरुवात ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये, मराठी मीडियममध्ये सुरुवात झाली. आणि 4थी पास झाल्यानंतर मग म्हणजे आता हे माझी जी शिक्षणाची जागा आहे, आपण लहान प्राथमिक एज्युकेशन किंवा प्रायमरी एज्युकेशन आणि नंतर सेकंडरी स्कूल एज्युकेशन, हे आत्ता नवी मुंबई जो भाग आहे, अगोदर तो ठाणे बेलापूर पट्टी अत्यंत ग्रामीण भाग, म्हणजे तेव्हा नवी मुंबई वगैरे असं काही प्रकार नव्हता. आता ह्या कालावधीत तो नवी मुंबईत मोडला गेलाय. आणि ही प्राथमिक जो भाग आहे, आगरी आणि कोळी समाजाचा वर्चस्व असतील ना, किंवा त्यांचंच ते गाव असल्याची जागा होती. त्यामुळे पहिल्यांदा आपले शिक्षण जे झालं ते ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये झालं, आणि तिथून मग हायस्कूल. तर ते 5वी पासून आपली सुरुवात झाली हायस्कूलमध्ये, आणि पूर्ण मराठी मीडियमची शाळा. आणि आमचे विद्यार्थी म्हणा किंवा मित्र कंपनी सगळी आगरी आणि कोळी समाजाची मित्र कंपनी होती. आणि शिक्षण हा एक जस्ट आपला म्हणजे घ्यायचं म्हणून घ्यायचं अशा पद्धतीचं एक साधारण इन जनरल ॲटिट्यूड होतं. कारण यांची जी कुटुंब होती ते त्यांच्या जमिनी असल्यामुळे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांना नोकरी असल्यामुळे तसं ते त्यांचं ते त्या मनाने बऱ्यापैकी आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीत आर्थिक परिस्थिती त्यांची होती. तर 5वी ते 10वी हा माझा प्रवास शिक्षणाचा झाला तो शेतकरी शिक्षण संस्थेचे घनसोली विद्यालय, आता तो नवी मुंबईचा भाग आहे, घनसोली या ठिकाणी 5वी ते 10वी माझी झाली. आणि पहिल्यापासूनच अशी जिद्द होती की नाही, वर्गात प्रथमच यायला पाहिजे आणि अभ्यासात कसल्याच प्रकारची कमी नाही पडायला पाहिजे आपल्याकडून. आपले आई वडील इतके कष्ट करतात. माझे वडील ST ड्रायव्हर, आणि त्यांचं शिक्षण तेव्हाच 7वी म्हणजे जुनी काय असेल. आणि आई माझी तशी अनएज्युकेटेडच, म्हणजे तिचं प्राथमिक किंवा शालेय शिक्षण काहीच नाही. तर अशा परिस्थितीत माझं शिक्षणाची ती सुरुवात झाली. आणि 5वी ते 10वी या सगळ्या कालावधीमध्ये 10वीला पण मी ठाणे बेलापूर पट्टीमध्ये माझा प्रथम क्रमांक होता. 4 हायस्कूल होते त्या ठिकाणी, ते 4ही हायस्कूलमध्ये माझा प्रथम क्रमांक होता. आणि त्यावेळी 10वीला मला 83% म्हणून जे बोर्डामध्ये साधारण 61वा माझा क्रमांक होता. तर ती तशी त्या काळात 83% जवळपास 100% हो 100%. आणि ती म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे काही शिकवलं जाईल त्याच्यावरच, म्हणजे असे काही स्पेशल कोचिंग, स्पेशल क्लासेस असं काहीच नव्हतं. आपला अभ्यास, आणि तो अत्यंत चांगला मला माझा कालावधी होता, पूर्ण 5 वर्षाचा, 5वी ते 10वी. आणि तुमची शाळा आणि घर यामधलं अंतर? शाळा आणि घर अंतर आमचं, आम्ही याला राहण्यासाठी आम्ही गोठिवली नावाचं एक गाव होतं, आणि ते आतच म्हणजे. आणि तिथून घनसोली हा प्रवास
माझ्या अंदाजाप्रमाणे तेव्हा कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर होतं, 6 किलोमीटर फक्त. म्हणजे दररोज सकाळी चालत जाणे आणि चालत येणे, 6 किलोमीटर चालत जायचं आणि चालत येणे असं गोठवली गावातून आम्ही घनसोलीला जायचो. मग मधल्या मार्गातून जिथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस असायचा आणि मग भात शेतीतून त्या बांधाबंधानी त्या पावसामध्ये आपलं दप्तर बॅग वगैरे सगळं घेऊन आम्ही, इतर मुलं पण मग तोच होता, म्हणजे दुसरा काही पर्यायच नव्हता त्या ठिकाणी. तर तसा तो एक आमचा दिनक्रम होता की सकाळी जाऊन संध्याकाळी 4:30-5 वाजता परत त्याच मार्गाने येणे असं होतं ते. प्रथम शाळेत ती अभ्यासाची जी एक प्रकारची सवय झाली किंवा माझ्या शिक्षकांनी जी काय माझ्यासाठी तेव्हा मेहनत घेतली, तर त्यातूनच मी असं सिन्सिअरिटी किंवा आपण म्हणतो की नाही खूप हार्डवर्क केलं पाहिजे आणि आपल्याला शिक्षण हेच आपल्याला तारू शकतं पुढे, हे मला तेव्हाच कळलं. आणि तेव्हाच एक जिद्द तयार झाली की डॉक्टर किंवा इंजिनियर अशा मुख्य क्षेत्रातच आपल्याला आपलं करिअर करायचं. कारण आता त्या काळी असं होतं की डॉक्टर, इंजिनियर आणि वकील अशी 3च फील्ड सगळ्यांना समोर होते, दुसरं नवीन असं काही नव्हतं जसं आजच्या तारखेला आहे. त्यामुळे असंच ठरलेलं होतं की नाही. आणि किंवा माझ्या आईची पहिल्यापासूनची इच्छा होती की नाही हा मुलगा डॉक्टर होईल, तर तो तसा प्रवास आणि मग ते तसं डोक्यात बिंबलेलं होतं की नाही डॉक्टरच बनायचं. म्हणजे यामध्ये आई वडिलांचा वाटा बघा किती महत्वाचा असतो. आई जरी स्वतः शिकलेली नव्हती तरीही आपल्या मुलांमध्ये ही जिद्द निर्माण करणं की आपल्याला एक चांगलं करिअर करायचंय, की स्पेशली म्हणजे मला डॉक्टरच बनायचं आहे आणि मग त्यासाठी मला काय मेहनत करावी लागेल हा पण तो आईने एक जो विचार दिला आणि मग त्या जोरावर समजा त्या आईच्या इन्स्पिरेशननी आपण एक किती मोठ्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचं म्हणजे आता तिचं असं नेहमी म्हणणं होतं की मला काही कारणास्तव शाळेत नाही जाता आलं, मग तिची वाचण्यापर्यंत तिची मजल होती, म्हणजे धार्मिक ग्रंथ आणि पुस्तकं वाचली याच्यात तिची मजल होती आणि त्याच्यात तिचं तिने ते शिकून घेतलं होतं. मग तेव्हापासूनच तिची जिद्द होती की नाही माझी मुलं जी काय आहेत, मी 3ऱ्या नंबरचं भावंड होतं, 2 मोठ्या बहिणी आणि मग 3 नंबरला मी आणि 4था आमचा छोटा भाऊ. तर असं पहिल्यांदा होतं की सगळ्यांना शिकवायचं आणि या चौघांमध्ये माझी हुशारी थोडी जास्त होती आणि म्हणून होतं की नाही हा डॉक्टरच होईल. कारण डॉक्टर या क्षेत्रासाठी तर समाजामध्ये जे प्रतिष्ठा आहे ती आज ताब्यात म्हणजे गेल्या 100 वर्षात पण कमी नाही झाली आणि पुढेही होणार नाही. त्यामुळे डॉक्टर हे म्हणजे आपल्याला ते बिरुद लागलं पाहिजे हे पहिल्यापासूनच तिच्या मनात होतं. वैद्यकीय क्षेत्रातल्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागला, जसं आर्थिक असेल किंवा इतर काही असतील? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. एक तर आर्थिक परिस्थिती आहेच, परंतु शासनाची जी वैद्यकीय म्हणजे दंतवैद्यकीय किंवा वैद्यकीय कॉलेजेस होती त्यांची फी त्या मानाने खूपच कमी. त्यामुळे म्हणजे आता मला आठवतं की दंत महाविद्यालयात माझं जेव्हा ऍडमिशन झालं 1982 ला, तर फी फक्त 350 रुपये फी होती. तीही आमच्यासाठी खूप जास्त होती. म्हणजे मला आमच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीतून ती खूप जास्त प्रमाणात होती. म्हणजे आपण ज्याला हँड टू माउथ म्हणतो की जेवण खाणं आणि या व्यतिरिक्त वर काहीच नाही. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला सुखसोयी नावाचा प्रकार नाही. 12, 11वी, 10वी पर्यंत आम्हाला पुस्तकं मिळाली. म्हणजे पण 11वी, 12वीला मग दुसऱ्यांनी डोनेट केलेली पुस्तकावर 11वी, 12वी माझं झालं. आणि ठाणा कॉलेजमधून झालं की जे ठाण्यामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं कॉलेज BN बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये माझं 11वी, 12वी झालं आणि तिथे 87% मला त्यावेळी 12वीला मिळालं. तिथे पण कोचिंग नाही किंवा काही नाही. तर त्यावर माझं शासकीय दंतविद्यालय महाविद्यालय मुंबई येथे माझं ऍडमिशन झालं आणि ते अगदी आणि हॉस्टेलची फी पण 56 रुपयेच होती. ती पण आमच्यासाठी जास्त होती, 6 महिन्यासाठी 56 रुपये. परंतु शासनाच्या त्या धोरणामुळे आम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला. तो एक भाग आर्थिक दृष्ट्या. आणि अजून महत्वाचा भाग, आपण 11वीचं माझं ठाण्याला ऍडमिशन झाल्यानंतर म्हणजे रबाले नावाच्या गावातून आम्हाला ठाण्याला यावं लागायचं की जे एक साधारण 12-15 किलोमीटरचं एक अंतर असायचं. म्हणजे तुम्ही एसटी बस प्रॉपर ठाण्याला नाही, प्रॉपर ठाण्यात नाही. ठाण्यात माझं कॉलेज होतं
11वी 12वी माझं ठाण्यात झालं कॉलेज, आणि ते पण मला मेरिटनुसार मला पहिल्या 20त मला मिळून गेलं. अत्यंत सुंदर कॉलेजेस, आणि 300ची ऍडमिशन व्हायची तेव्हा. बायोलॉजीला 100, ओकॅशनल केमिस्ट्रीला 100 आणि इलेक्ट्रॉनिक्सला 100, असे 3 बॅचेस होत्या. आणि ठाणे जिल्ह्यातला अत्यंत आणि सुंदर टीचिंग, आणि तो कालावधी मला आठवतो 2 वर्षाचा. तर एसटी बसनी जायचं, दर तासाला एक एसटी बस यायची, म्हणजे ठाणे बेलापूर, ठाणे वाशी, आणि तो पूर्ण ग्रामीणच भाग होता, म्हणजे अगदी विलेजेसच म्हणू आपण. 2 गावांमधलं अंतर पण असं होतं की मध्ये मग तुम्हाला काहीच नाही असं. आज ते सगळं जोडलं गेलंय नव्या मुंबईमुळे, पण तेव्हाच तसं होतं. तर 2 गोष्टी जशा मी सांगितल्या, पहिलं म्हणजे एक आर्थिक अडचण. आर्थिक अडचणीचा भाग, माझं ऍडमिशन जेव्हा झालं तेव्हा मला ठाण्यावरून विटीला किंवा मुंबईला ट्रेननी कसं जायचं याचं सुद्धा काहीच ज्ञान नव्हतं. पण माझ्या वडिलांनी काही दिवस ट्रकवर नोकरी केली होती मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांना मुंबईचं बऱ्यापैकी माहित होतं. मग ठाण्यावरून मला पहिले 2-3 दिवस ते मला सोडायचे की, आणि माझ्या बरोबरच यायची की ही लोकल ट्रेन इथून पकडायची, ही विटीकडे जाते आताच CSMT मध्ये, आणि ही जाते कल्याणकडे, मग या ट्रॅकवर जायचं, हा फर्स्ट क्लास आहे, हे लेडीज कंपार्टमेंट आहे, हे मला त्यांनी सगळं त्यावेळी सांगितलं, आणि मग ते मला सोडायला यायचे. असं जवळजवळ 3 ते 6 महिने मी अपडाऊन केलं. रबालेवरून ठाण्याला यायचं बसनी, आणि बसनी मग परत ट्रेन पकडून विटीला जायचं, याला 2 तास लागायचे. मग मला पण 6 महिन्यानंतर मला कॉलेज कॅम्पसमध्येच हॉस्टेल मिळाल्यामुळे मला ते खूप चांगल्या पद्धतीचं एक भाग, प्रवासात जो वेळ जात होता तो वाचला. त्याच्या अगोदरचा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी ऍड करावा असं वाटतो की 11वी 12वीचं ऍडमिशन झालं, डॉक्टर व्हायचंय, परंतु डॉक्टर होण्यासाठी पुढे काय सिस्टम असते, की मेडिकल कॉलेजेस कुठे असतात, वैद्यकीय महाविद्यालय कुठे आहेत, मुंबईत कुठे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला नक्की काय तयारी करावी लागते. आमचं मराठी मीडियमचं सगळं असल्यामुळे इंग्लिशचं बऱ्यापैकी पहिले 6 महिने तर सगळंच डोक्यावरून गेलं की ते काय शिकवतायत आणि काय करताय हे काहीच कळायला तयार नाही. परंतु चिकाटीने ते अभ्यास करून करून मला ते आत्मसात करायला लागले. आम्हाला आमच्याकडे डिक्शनरी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. तर तो महत्वाचा भाग आहे की आम्हाला हेच माहिती की मेडिकल कॉलेजला जायचं कसं, कुठे जायचं, आहेत कुठे, त्याचं ऍडमिशन प्रोसेस काय, त्याच्यासाठी पर्सेंटेज किती लागेल, काही स्पेशल क्लासेस करायचे असतात का. आमच्या बाकीचे सगळे मुलांनी स्पेशल क्लासेस केले, आणि पण मला ते काही जमलं नाही किंवा ते माहितीच नव्हतं. तर तो एक महत्वाचा भाग आहे, म्हणजे डेंटल कॉलेजला किंवा मेडिकल कॉलेजला जायचं कसं, ते असतात कुठे, त्याच्याबद्दल पण काहीच कल्पना नव्हती. तिथून ती सुरुवात होती. परंतु एक होतं की आपल्याकडे कॅपॅसिटी होती की अभ्यास आणि पर्सेंटेज येणार याची खात्री होती, आणि ते आलं. आणि मग तिथून पुढचा प्रवास जसं केला की मग ट्रेननी कसं जायचं, आणि मग हॉस्टेल मिळालं, तो एक चांगला, फॉर्म भरायचे असतात, काहीच नाही, कल्पना नाही. आजच्या तारखेला सगळं माहिती आहे. आणि मला तो त्यातला अजून एक महत्वाचं की आर्थिक परिस्थितीचा अजून एक महत्वाचा भाग मला नमूद करावा असं वाटतो, आणि ते माझ्या अगदी मनावर खूप कोरलं गेलंय की 11वीला मग गेल्यानंतर मग ते म्हणाले की तुम्हाला लॅबमध्ये किंवा प्रॅक्टिकल करताना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसाठी तुम्हाला पांढरा कोट म्हणजे ऍप्रन म्हणायचं. त्या ऍप्रन हा शब्द आमच्यासाठी नवीन होता. तर तो मी घरी सांगितलं, घरीच्यांना ते ऍप्रन तर काही कळणार नाही, म्हणून मी म्हटलं की मला प्रॅक्टिकलसाठी पांढरा कोट पाहिजे. आता त्यावेळी त्या कोटाची किंमत किती असेल, 15 रुपये असेल किंवा काही 20 रुपये असेल, परंतु ते घेणे आमच्यासाठी शक्य नव्हतं. कारण आमचं सगळं आर्थिक नियोजन जे असायचं ते या महिन्याची 7 तारीख ते पुढच्या महिन्याची 7 तारीख, तो पगार जो काही यायचा तो पहिल्या 8 दिवसातच संपून जायचा. मग ते घ्यायला नव्हते पैसे. मग मी माझ्या तिथले जे प्राध्यापक मंडळी होती, प्रोफेसर होते, त्यांना विनंती केली की मला ऍप्रन तर घालायला, म्हणजे ते म्हणाले की ऍप्रन शिवाय तुम्हाला लॅबमध्ये एंट्री नाही. म्हटलं मॅडम, माझी म्हणजे मॅडमच होत्या त्या केमिस्ट्रीच्या, मी त्यांना म्हटलं की मॅडम तशी माझी परिस्थिती नाही आहे की मी तो 20 रुपयाचा ऍप्रन पांढरा घेऊ शकेल या घडीला तरी. ते जरा त्यांना आश्चर्य वाटलं की असा काही मुलगा इथे आहे की ज्याची इतकी परिस्थिती डाऊन आहे आर्थिक दृष्टीने. त्यांनी मला विचारलं की काय, कशामुळे असेल. मग मी म्हटलं की नाही, असं असं आर्थिक दृष्ट्या थोडंसं, वडील माझे एसटीमध्ये ड्रायव्हर. त्यांनी विचारलं की वडील काय करतात. मग मी म्हटलं की पण खाकी एप्रन, खाकी कोट घालून केला तर चालेल का. आणि तो खाकी कोट म्हणजे कसं, वडिलांचा जो तो युनिफॉर्म होता एसटी सर्व्हिसेस मधला, तो युनिफॉर्मचा तो एक अल्टर करून मी तो घालू का, असं मी त्यांच्याकडून ती परवानगी घेतली. आणि त्यांनी म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं, आणि ते मला त्यांनी परवानगी दिली. आणि मग मी ते माझे प्रॅक्टिकल कमीत कमी 6 महिने त्या खाकी कोटवर केलं.
अरे वा. आणि मग आम्ही 6 महिन्यात ती जेव्हा असं वाटलं घरच्यांना की आता याला पांढरा कोट, त्यांना म्हटलं की मला द्या, म्हणजे खूप छान वाटत नाही मला करताना, सगळे पांढरा कोट घालून करतात, तर मला तो मला त्यांनी जुळवाजुळव करून तो मी पांढरा कोट घेतला आणि मला तो खूप आनंदी माझी मुवमेंट होती की तो मिळाला. हा, आणि माझं सगळंच खाकीच असायचं, म्हणजे माझी पॅन्ट पण खाकीची होती, शर्ट फक्त वेगळा, खाकी पॅन्ट म्हणजे मग ती अल्टर करून खाकी पॅन्ट शिवलेली ती वापरायची आणि वर एक वेगळा शर्ट, ते पूर्ण आठवडाभर ते वापरायचं आणि मग सोमवारी परत रविवारी धुवून तो सोमवारी तो ड्रेस वापरायचा, असं तो एक भाग होता. आणि पुस्तकं आमच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये, ST ऑफिसेसमध्ये जे त्यांची मुलं जी होती 11वी-12वी त्यांच्याकडून ती पुस्तकं मला यायची आणि तो मी वापरायचो. आणि मग काही लायब्ररीतून जी मिळायची त्याच्यातून तो मी पूर्ण 11वी-12वीचा तो प्रवास केला आणि 87% मला 1982ला मिळाले आणि त्यात माझं ते दंतवैद्यकीय शासकीय दंत महाविद्यालयात माझं ओपन मेरिट मध्ये ते ऍडमिशन झालं. खरंच खूप अशी इन्स्पिरेशनल गोष्ट म्हणता येईल की आज आपण बघतो छोटीशी गोष्ट नाही मिळाली म्हणून मुलं आत्महत्या करताय, हे नाही दिलं म्हणून ते मी करणार नाही असं जेव्हा सांगताय, या अशा परिस्थितीमध्ये खरोखरच मुलांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे आज एवढे मोठे डॉक्टर आहेत तर त्यांनी अशा परिस्थितीतून अभ्यास केलेला आहे आणि आज ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवते. अगदी खरंच. म्हणजे स्ट्रगल जो असतो की तुम्हाला नाही, हे तुम्हाला म्हणजे यातल्या काही खूप छोट्या गोष्टी मी सांगितलं, त्याचा बराचसा भाग आहे स्ट्रगल मधला. या काही ज्या माझ्या खूप प्रॉमिनंट लक्षात आल्या त्या गोष्टी मी सांगितल्या. पण परिस्थिती तुम्हाला खूप शिकवते आणि एक जिद्द निर्माण करते की मी हे करणारच. तर मला असं वाटतं परिस्थितीतून गेल्यावरच ताऊन सुलाखून तुम्ही निघालात की तुम्हाला हा एक मार्ग दिसतो. आणि मी जेव्हा हे 40 वर्ष पाठीमागे बघतो तेव्हा खूप छान वाटतं की आपण म्हणजे हे पण आपण सगळं पार करून आपण या ठिकाणी पोहोचलो. या प्रवासामध्ये कोणत्या शिक्षकाचा किंवा मार्गदर्शकाचा विशेष प्रभाव पडला तुमच्यावर? आपण सर्जरी तिकडे थोडस एक दुसऱ्या अँगलने पाहूया. पहिल्यांदा मी जेव्हा माझी एंट्री झाली शासकीय दंत महाविद्यालय, दंत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मुंबई येथे, तर हॉस्टेल अलाउड झालं आणि मग 3 सीटर हॉस्टेल, म्हणजे 3 विद्यार्थी एका रूममध्ये. अगदी छान मुंबई विटी सारख्या ठिकाणी हॉस्टेल शासनाने इतकी चांगली सोय केलेली होती. ते माझ्यासाठी आणखी ड्रीम होतं म्हणजे पहिल्यांदा, कारण आमचं घर म्हणजे एकदम साधं आणि त्याच्यातून अगदी वॉशरूम, म्हणजे स्पेशल अगदी व्यवस्थित, म्हणजे आमचं सारवलेलं घर वगैरे होतं, मातीच्या भिंती वगैरे तो प्रकार होता. तर तिथे अगदी व्यवस्थित वॉश, म्हणजे माझ्यासाठी अगदी ते गोल्डन सारखं होतं. तर मी गेल्यानंतर पुन्हा माझा पेहराव तोच ऍडमिशन झाल्यावर की खाकी पॅन्ट, पायामध्ये असे काहीतरी तुटके फुटके पद्धतीचे बूट आणि असं काहीतरी, आणि माझा तो अपीअरन्स म्हणजे डॉक्टर पेशाला म्हणजे असं इतकं प्रभावी नव्हता माझा जो काय अपीअरन्स, आणि मी तसा शरीर यष्टीने सुद्धा अगदी किरकोळ आणि बारीक होतो. तर मी जेव्हा हॉस्टेल रूम मध्ये माझ्या पार्टनर गेले, ते सिनियर होते डॉक्टर, त्यांचं ऑलरेडी 4 वर्षाचं जवळ ते CSशिप म्हणजे क्लिनिकल असिस्टंटशिप साठी ते त्यांचं चालू होतं आणि अगदी चांगल्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक घरातून होते ते. तर मला पाहिल्यावर म्हणले की तुझं असं कसं काय अपीअरन्स, म्हणजे ऍज अ डॉक्टर तू म्हणजे असं तू जेव्हा क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जाशील किंवा पेशंट करते त्याचा तुझा तो प्रभाव पडला पाहिजे, तर कपडे पण चांगले पाहिजे. त्यांनी मला ते पुन्हा प्रश्न विचारला की म्हणजे असं का राहतो तू, म्हणजे एंट्रीलाच पहिल्याच दिवशी रूम मध्ये गेला. मी म्हटलं असं असं माझी थोडी परिस्थिती नाही आहे चांगली, म्हणून माझा पेहराव थोडा असा आहे. मग तो जरा हे झाले की त्यांच्याकडे ही वॉज फ्रॉम अ व्हेरी वेल ऑफ फॅमिली, म्हणजे ही वॉज व्हेरी, त्यांचे आई वडील डेंटिस्ट होते, ते पुण्याचे होते, त्यामुळे ही वॉज व्हेरी वेल ऑफ. मग ते म्हणाले की बरं ठीक आहे म्हणे, माझ्याकडे काही माझे कपडे आहेत मी जे वापरत नाही, तर तू घालशील का? मी म्हटलं घालेन. मग मला त्यांनी ते 3 पॅन्ट दिला. आजही माझ्या समोर तो त्याचा कलर वगैरे माझ्या डोळ्यासमोर आहे. ते उंच होते माझ्यापेक्षा, खूप धिप्पाड पण होते. मग मला म्हणाले ह्या पॅन्ट घे. मग मी ते घेऊन विटी जवळच बोरा बाजार आहे तिथे जाऊन मग त्या मी टेलरकडून ते अल्टर करून घेतले आणि मला माझ्याकडे एकच पॅन्ट होती, तर मला त्या 3 मिळाल्या. त्यामुळे मला माझ्यासाठी तो खूप आनंदी क्षण होता.
मग मी त्या जिला 3 मिळाल्या पॅन्ट सर्व. हा मग मला 3 पॅन्ट माझ्या त्या मिळाल्या आणि माझ्याकडची 1 पॅन्ट म्हणजे माझ्याकडे 4 पॅन्ट झाले. त्यामुळे पूर्ण आठवड्यात मला ते अगदी छान मिळालं. तर तो पण एक भाग मला या ठिकाणी शेअर करावा असं वाटतो की हॉस्टेलचा चांगला उपयोग तुम्हाला करता येतो. म्हणजे तुम्ही वाया सुद्धा जाऊ शकता कारण तुम्हाला तिथे कंट्रोल करायला कोणीच नसतं. तुमचं डिसिजन मेकिंग तुमचं आहे की मला बाहेर जाऊन फिरून यायचंय की मला बसून अभ्यास करायचा. तुम्हाला सांगणारं कोणीच नाहीये. पुन्हा याबरोबरच मला इन्स्ट्रुमेंट्स डेंटिस्टला ऍडमिशन घेतल्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स खूप लागतात. मला काही गोष्टी विकत आणाव्या लागतात. ते सुद्धा घेण्यासाठी नव्हते. मला त्या माझे जे सिनियर होते त्यांनी मला ते दिले. त्याचा मी वापर केला. पुस्तकं सुद्धा त्यांनी दिली मला. मग ते काय करायचे जो विद्यार्थ्याचं सेकंड इयर क्लिअर झालं तुम्हाला फर्स्ट इयरची पुस्तकं द्यायचं. अशी खूप मुलं होते. मोठं हॉस्टेल होतं आणि त्यांना एकदा कळलं की विजय खूप अभ्यासू आहे मेहनती आहे. मग मला प्रचंड पुस्तकं मिळायची. म्हणजे त्यांच्याकडची म्हणजे मला माझ्या रूममध्ये ती अगदी काय म्हणतात अगदी थप्पी लागायची प्रचंड पुस्तकं आणि माझ्यासाठी ते खूप छान होतं. त्यामुळे मला लायब्ररीवर पण डिपेंड करायची गरज नव्हती. मला पुस्तकं ऐकती माझ्या रूममध्ये मिळायची आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं मिळाली. फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला, फायनल इयरला सगळी पुस्तकं मला मिळाली. त्यामुळे तो जी काही कमतरता होती ती अगदी भरून गेली. हा अगदी व्यवस्थित भरून गेली. इथे एक छोटासा डायलॉग मला आठवतोय की किसी चीज को अगर आप शिद्दत से चाहो तो सारी कायनात वो चीज आपको दिलाने के लिए क्या करती है ऐसा एक डायलॉग आहे. आणि तो अगदी तुम्ही जे आता तुमचं जे आमच्यासोबत शेअर करताय ते ऐकून मला असं वाटतं की खरंच आहे. माझा फोकस फक्त अभ्यास होता. मला माहित होतं की आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहोतच. आपल्याकडे एकच शस्त्र आहे तो म्हणजे अभ्यास. आणि अभ्यास पण असं उगीच नुसतं पास होण्यापुरता अभ्यास नाही करायचा. टॉपर इन द क्लास. मुंबई विद्यापीठात सगळ्या वर्षात टॉपर इन द क्लास असाच अभ्यास करायचा आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मला हॉस्टेलमध्ये एक वेगळा आदर मिळाला. मित्रांमध्ये पण माझ्याकडे दुसऱ्या माझ्यापेक्षा कमी मी सेकंड इयरला होते तो फर्स्ट इयरची मुलं यायची. त्यांच्या काही शंका घेऊन फायनल इयरची पण मुलं माझ्याकडे यायची त्यांच्या काही शंका घेऊन. पण माझ्यासाठी ते खूप छान होतं. एक आदर तयार झाला. आपल्या मित्रांमध्ये पण एक चांगला आदर तयार झाला आणि मला ते आवडलं लाईफ माझं जे होतं ना. आणि मी म्हटलं नाही आपण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा म्हणजे नुसतं बीडीएस नाही व्हायचं. पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा आणि तोही शस्त्रक्रियामध्येच करायचा. कारण माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात एकच होतं डॉक्टर म्हणजे कोण. म्हणजे खेडेगावातल्या मुलाच्या डोक्यात एकच कल्पना होती डॉक्टर म्हणजे कोण जो इंजेक्शन देतो आणि जो टाके घालतो तो डॉक्टर. तर माझ्या डोक्यात पहिल्यापासून तेच होतं की आपल्याला असं काहीतरी करायचं. आणि मग त्याच्यासाठी मग तो सर्जरीचा प्रवास पहिल्यापासून सुरू झाला त्या डोक्यात माझ्या. ऍक्च्युली मला तो प्रश्न होता की सर्जन बनण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि कसा घेतला. तर मला असं वाटतं त्याची सुरुवात जी आहे म्हणता येईल ती लहानपणी झाली की टाके घालणारा म्हणजे डॉक्टर आणि ते आपल्याला व्हायचंय. मग ते पहिल्यांदाच बरोबर त्या हिशोबाने काय लागतं तर तुमचं बेसिक एकदम छान पाहिजे. कारण हे सगळे जे विषय आहेत तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटला जसं की आता सर्जरीसाठी आम्ही म्हणतो की अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी, पॅथॉलॉजी हे सगळं तुम्हाला लागतं नंतर. तर ते मी अगदी छान आत्मसात केलं. आय वॉज मास्टर इन इट. तो त्याचा फायदा मला नक्कीच पुढे माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात झालाच. हे बेसिक होता. त्यामुळे तो त्याचा डेफिनेटली मी उपयोग करून घेतला. सगळ्या माझ्या त्या कष्टाचा उपयोग करून घेतला. तुम्ही मुंबई कॉलेजमधून तुमचं बीडीएस आणि एमडीएसला पण तिथूनच ऍडमिशन मुंबई विद्यापीठ. मग त्यानंतर तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सारख्या त्या मानाने मुंबईपेक्षा खूपच छोट्या शहरामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला. सो गाईज आत्तापर्यंत आपण बघितला छोट्याशा विजयचा परिस्थितीशी सामना करत BDSचं स्वप्न कंप्लीट करण्यापर्यंतचा आणि ह्या पुढचा अत्यंत रोमांचक असा एका सर्जन बनण्याचा प्रवास आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये.